विरोधकांनी त्यांची स्वतःची मतं त्यांना राखता आली नाहीत, विरोधक तोंडावर पडले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिला नसल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावलाय। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। इंडिया अलायन्स यांच्यापेक्षा 152 मतं एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णनजी यांना मिळाली। म्हणजे खरं म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतो आपण, तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मला वाटतं हे उपराष्ट्रपतीपद यामध्ये विरोधी पक्षाने देखील सहकार्य करून ही बिनविरोध निवडणूक झाली असती तर अतिशय आनंद झाला असता, परंतु ठीक आहे। 152 मतांचा फरक म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी आपण पाहिला। या ठिकाणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही आहे, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। शेवटी खासदार हा निवडून येऊन मतदारसंघातली कामं करण्याकरता येत असतो। त्या खासदाराला महिनाभर अधिवेशनामध्ये चुकीची पॉलिसी करून तुम्ही 0 आवरमध्ये सुद्धा बोलून देत नाही, फक्त गडबड गोंधळ करता। त्यांनी विरोधात मतदान केल्याचं तुमचं म्हणणं आहे? मध्ये प्रचंड नाराजी आहे, विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्याचं रूपांतर या मतांमध्ये झालेलं आहे। आज उपराष्ट्रपतींचे उमेदवार सीपी राधाकृष्णनजी यांच्या मोठ्या फरकाने, म्हणजे एनडीएचे जे उमेदवार होते हे 452 मतं त्यांना मिळाली आणि एक मोठा विजय, 152 मतांनी विजय हा झालेला आहे। मला वाटतं हा छोटा मोठा विजय नाही, हा मोठा विजय। मोदीजी गेले 10 वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा त्यांच्या पॉलिसीज असतील, या सगळ्या गोष्टींवरती फक्त एनडीएचेच खासदार नाही, ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील प्रभावित झाले। म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला।